नमस्कार मंडळी. आज आपण पाहत आहोत शेवग्याच्या पानांची भाजी कशी करायची ते. यासाठी आपल्याला हवेत शेवग्याची भाजीची पाने, शेंगदाण्याचं कूट, कापलेली मिरची, ठेचलेला लसूण, फोडणीसाठी जिरे मोहरी आणि कांदा. तर आपण आता पाहत आहोत शेवग्याच्या पानांची भाजी. सर्वप्रथम आपण गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवून कढईमध्ये थोडं तेल टाकावं. या पानांची भाजी या आषाढ महिन्यामध्ये खातात. आणि आता आपण पाहूया, आपलं तेल गरम व्हायला आपण ठेवलेलं आहे. तर ही भाजी करण्यासाठी ना आदल्या रात्रीच शेवग्याची पाने एका कापडामध्ये गुंडाळून ठेवावीत, म्हणजे ती सकाळी आपोआप गळतात. गळल्यानंतर ना त्या पानातल्या पाने वेगळी करून घ्यावीत. त्यातला कचरा आहे तो आपण साईडला काढून घ्यायचा आहे, म्हणजे ती स्वच्छ होतात. तर आपलं तेल तापत आहे, त्यामध्ये आपण फोडणीसाठी मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडल्यानंतर ना त्यामध्ये आपण जिरे टाकायचं आहे. मला तडतडल्याचा आवाज येतोय. छान तडतडायला लागले. तडतडून झाल्यानंतर ना त्यात आपण जिरे टाकायचं आहे. त्यामध्ये आता लसूण, ठेचलेला लसूण टाकतोय. थोडा परतून घ्यायचा. लसणाचा वास कसा खमंग यायलाय पहा. त्यानंतर आपण यात कापलेली हिरवी मिरची टाकायची. त्यामध्ये आपण हा कांदा टाकू. बारीक चिरलेला आहे कांदा. 2 ते 3 कांदा यासाठी चालतो. कांदा छान आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून द्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि आपले व्हिडिओ नेहमी पाहत जा. लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर पण करा. कांदा आपला भाजतोय. या पावसाच्या दिवसामध्ये शेवग्याच्या पानांना खूप छान वाढ झालेली असते आणि भरपूर प्रमाणात ही भाजी आता मिळत असल्यामुळे सहजरित्या उपलब्ध पण होते आणि ते खायलाही छान आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा शेवग्याच्या पानांची भाजी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी होते ती. यासाठी साहित्य जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. बघा, आपला कांदा भाजायला लागलाय, गुलाबी रंग यायलाय. चवीनुसार यात आपण ठमी टाकू. ज्यांना कळलं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, चवीनुसार ठमी म्हणजे काय. कोण ही पाने आधी शिजवून पण घेतात उकळत्या पाण्यात टाकून. तशी केली तरी छान लागते. त्यातलं पाणी काढून नुसती पाने घेतात. आपण कोवळी पानं असल्यामुळे तशीच पाने त्यात टाकतोय.
त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात लावतोय. याला एक चांगली वाफ आली की आपली भाजी तयार. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून ही भाजी तयार. अगदी सोपी आहे ही भाजी. तुम्ही नक्की करा आणि मला सांगा. ही भाजी ना भाकरीसोबत छान लागते. तयार आहे आपली शेवग्याची भाजी.